जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज। निवडणूक अधिकारी विवेक काळे। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून पलूस तालुक्यात यासाठी पोलिसांचा फौजफाटा मोठा तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी विवेक काळे यांनी दिली आहे। मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयातून 129 मतदान केंद्रांवरती मतदान पेटी व साहित्य बसमधून रवाना केले आहे। यासाठी निवडणूक प्रशासनाकडून 17 बसेस व 6 खासगी जीपमधून मतदान साहित्य व कर्मचारी यांना मतदानाच्या आदल्या दिवशी पाठवण्यात आले आहे। या मतदान प्रक्रियेसाठी एकूण 14 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। यामध्ये प्रत्येक क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे 8 ते 10 मतदान केंद्रांची जबाबदारी देण्यात आली आहे। सायंकाळी 6 वाजता कुंडल, भिलवडी, पलूस पोलीस ठाण्याच्या वतीने तालुक्यातील दुधोंडी, कुंडल, अंकलखोप, भिलवडी या जिल्हा परिषद गटामध्ये पोलिसांच्या गाड्यासहित फौजफाटा घेऊन रूट मार्च करण्यात आले। मतदानाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठी खबरदारी घेतली आहे। तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गटामध्ये कुंडल व दुधोंडी गटामध्ये लक्षवेधी लढत होणार आहेत। त्या अनुषंगाने या दोन्ही गटावर पोलिसांची करडी नजर असणार आहे। यावेळी निवडणूक अधिकारी विवेक काळे यांनी असे आवाहन केले की उद्याचे मतदान सर्व नागरिकांनी अत्यंत शांततेत करावे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची सर्वांनी खबरदारी घ्यावी। कोणीही कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये। सर्वांनी शांततेत मतदान करावे, असे शेवटी त्यांनी आवाहन केले। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस।